हॅलो यूथ, मी तन्वी ॲज युजल घेऊन आलेली आहे जेनझीज पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी. सो तुम्ही केलेल्या खूप रिक्वेस्ट नंतर आज मी परत फॅशनवरती हा स्पेशल एपिसोड करतेय. सो यात मी कव्हर करणार आहे मार्केटमधल्या अशा कंपनीज ज्यांनी फक्त स्पेशली जेनझीजसाठी त्यांच्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये चेंजेस केले आहेत आणि टेक स्टोअर एक्सपिरियन्स देणाऱ्या काही कंपनीजबद्दलही मी इथे बोलणार आहे. सो बरेचसे स्टोअर्स सध्या यूथ फोकस्ड फॅशनवरती भर देत आहेत. जेनझी स्टाईल फॅशन त्यांनी त्यांच्या स्टोअरमध्ये रिशेप करायचं ठरवलं आहे. आता रिशेप करतायत म्हणजे नक्की काय, तर त्यांनी ॲझोट आणि झिवामी या नावाचे 2 ब्रँड्स लॉन्च केले. इथे असे आउटफिट्स असतात जे सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत, लाईक इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स सारखे आउटफिट्स. आता हे ॲझोट हे पूर्णपणे टेक ड्रिव्हन झालेलं आहे असं हे म्हणतात. वाय सो? बिकॉज इथे अशा ट्रायल रूम्स आहेत जिथे आपण लाईट्स ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रेसच्या कलरनुसार आपले ट्रायल रूम्सचे लाईट्स बदलू शकता. इनफॅक्ट आपल्याला त्या ट्रायल रूम्समध्ये डिजिटल इंटरफेस पण मिळतो. तर आपल्यासारख्या तरुणाईला सतत कंटेंट क्रिएटर्सशी आपले आउटफिट्सची स्पर्धा करायची असते आणि या स्टोअर्सला नवनवीन स्टोअर्सची कॉम्पिटिशन करायची असते. मग इथे या स्टोअर्सनी इंडियाच्या टार्गेट ऑडियन्सला समोर ठेवलं आणि त्यातून त्यांना कळलं की आपला टार्गेट ऑडियन्स त्याचं एज आहे 26. मग या टार्गेट ऑडियन्सला हवी तशी फॅशन इंडस्ट्री किंवा तशी फॅशन टेस्ट आपण नाही देऊ शकलो, देन वॉट्स द यूज? सो त्यांनी ॲझोटवर लक्ष केंद्रित केलं आणि आता या टीनेजर्सला आवडणारी फॅशन ते आपल्याला स्टोअर्समध्ये अवेलेबल करून देणार आहेत, ज्याला ते AZ असं नाव देतील. मग हे कपडे जर स्टुडंट्स पर्स्पेक्टिव्ह आहेत तर त्याची किंमतही स्टुडंट पर्स्पेक्टिव्ह किंवा ते खरेदी करू शकतील अशी असली पाहिजे. तर दुसरीकडे एकट्या मिंत्राकडे 300 पेक्षा जास्त नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. मग प्रायव्हेट ब्रँड्स तर कित्येक असतील ना. काही स्टडीजनुसार नवीन जनरेशन जुन्या ब्रँड्सकडे पाहतही नाही, तर काही स्टडीजनुसार नवीन जनरेशन जुन्या आणि ट्रस्टेड ब्रँड्सवर ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवते. सो बॅक टू कोणते कोणते जेनझीज फॅशन क्लोदिंग अवेलेबल करून देणारे ब्रँड्स आहेत. ऐका. फर्स्ट रिलायन्स आणि सेकंड अंडररेटेड ब्रँड आहे आदित्य बिर्ला फॅशन लेबलचं ओन्ड. नंतर मिंत्राचं लेबल FWD. बँगलुरू बेस्ड पण एक ब्रँड आहे, त्याचं नाव आहे न्यूमी. आणि टाटा ग्रुपचं यूथ सेंट्रिक ब्रँड आहे ज्याचं नाव जेनझी स्टाईल आहे, बर्न्ड टोस्ट. नाव फ्यू फॅशन टिप्स फॉर बोथ. तुमच्या वॉर्डरोबमध्ये म्हणजेच तुमच्या कपाटात काय असलं पाहिजे, ॲज इन कसे कपडे असले पाहिजेत. तर 1, तुमच्या कपाटात 1-2 स्कार्फ्स असले पाहिजे जे कोणत्याही ड्रेसला स्टाईल करू शकतात. 2, काही वेळा तुमचा ड्रेस सिम्पल, मोनोटोनस आणि मोनोक्रोमॅटिकही असू शकतो. म्हणजे एकच रंग, त्याचा एकाच रंगाचा टॉप आणि एकाच रंगाचे बॉटम्स किंवा मिळते जुळते कलर कॉम्बिनेशन्स, और प्लेन स्कर्ट आणि 1 पीस. 3, बोल्ड प्रिंट असलेले पार्टी वाइब्स देणारे शायनी जॅकेट्सही तुमच्याकडे असलेच पाहिजे. 4, कधीही चालणारं स्किन फिट आणि बॅगी म्हणजेच बेल बॉटम, बूट कट, फ्लेअर या जीन्स सगळ्या प्रकारच्या टॉप्स आणि टी-शर्ट्सवर जातात. तर या गोष्टी तुमच्या कपाटात असतील तर तुमची मोस्ट ऑफ द फॅशन कव्हर होते. यात आता हे कपडे घालायचे तर कसे, लेट मी टेल यू. स्किनी टॉपवर बॅगी पॅन्ट्स आणि ओव्हरसाइज टॉप्सवर स्किनी फिट जीन्स. प्रिंटेड टॉप्सवर प्लेन डार्क ब्ल्यू जीन्स आणि वायसे वर्सा. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला सूट होईल असे गॉगल्स किंवा त्या फ्रेमचे गॉगल्स तुम्ही चूज केले पाहिजेत. हँडी बॅग्स, पर्स आणि लेस्ड शूज हे कॉम्बिनेशन ना बेस्ट आहे. सो आता कितीतरी असे फॅशन एक्झाम्पल्स सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत आणि कितीतरी अंडररेटेड ब्रँड्स चीप प्राईजमध्ये क्लोदिंग पण ऑफर करत आहेत. आपल्याला फक्त ते कळले पाहिजेत आणि ते कुठे, तर जेनझीज पॉडकास्टमध्ये. सो दॅट्स इट फॉर ऑल. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी बघत राहा आपला शो जेनझीज पॉडकास्ट विथ तन्वी, ओनली ऑन साम TV. टिल देन, गुड बाय.